किरण मामा शेटे मित्रपरिवाराने केले महाप्रसाद व मोफत आनंद मेळाव्याचं आयोजन। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री पावन म्हसोबा जागृत देवस्थान नगर शहरातील मंगल गेट या ठिकाणी काल गुरुवार दिनांक 21 मार्च 2024 रोजी सायंकाळी किरण मामा शेटे मित्रपरिवाराने महाप्रसादाचे आयोजन तसेच लहान मुलांसाठी मोफत आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते। यावेळी परिसरातील व्यापारी मित्रपरिवार परिसरातील महिला पुरुष लहान लहान मुले यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। सर्वप्रथम आलेले अतिथी व नागरिक यांच्या हस्ते आरती करण्यात आली व त्यानंतर महाप्रसादास सुरुवात करण्यात आली। महाप्रसादामध्ये बाजरीची भाकरी, आमटी, लिंबू, कांदा, शिरा, भात आदी ठेवण्यात आले होते। याचा भाविकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला। लहान लहान मुले देखील यावेळी आनंदी पाहावयास मिळाले, कारण किरण मामा यांनी मुलांना खेळण्यासाठी मोफत आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते। यामध्ये विविध प्रकारचे पाळणे वगैरे या ठिकाणी ठेवण्यात आले होते। मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून किरण मामा देखील काही वेळ त्यांच्यात मिसळून गेले। या कार्यक्रमासाठी नगरसेविका अश्विनी जाधव, विक्रम राठोड तसेच परिसरातील किरण मामाचा सर्व मित्र परिवार, व्यापारी वर्ग, महिला, लहान लहान मुले उपस्थित होते। श्री पावन म्हसोबा जागृत देवस्थान यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आलं होतं। त्या भंडाऱ्यानिमित्त सर्व नगर परिसरातील जनतेने जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला, त्यानिमित्त श्री पावन म्हसोबा जागृत देवस्थानचे ऋणी राहील। तसेच या भंडाऱ्यासाठी जो आपण आनंद मेळावा आयोजित केला होता, त्याचाही लहान मुलांनी असा भरभरून असा उत्स्फूर्त असा लाभ घेतला, त्यांनी आनंद लुटला। तसेच या भंडाऱ्यानिमित्त जे व्यापारी वर्ग असतील, माझे मित्रपरिवार असतील, त्यांचं जो श्रमदान, जो बाकीचा अन्नदानातून जे काही त्यांच्याकडून जी सेवा घडते, त्यासाठी मी त्यांच्या ऋणी राहील। इथून पुढेही दरवर्षी असंच थोडं आपण आकार करून वाढवत राहणार। आलेल्या सर्व भाविकभक्तांचे देवस्थानच्या वतीने मी सहर्ष असे स्वागत करतो आणि इथून पुढेही तुमची साथ अशी लाभेल ही श्री पावन म्हसोबा चरणी प्रार्थना करतो। आत्ताच आमच्या किरण शेठ यांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे पावन म्हसोबाचा जो भंडारा कार्यक्रम ते दरवर्षी करतात। अख्ख्या नगर शहरातले काही भक्त मंडळ येतात, त्यांचा हा अन्नदानाचा कार्यक्रम असल्यामुळं भावी आयुष्य त्यांचं उदंड आयुष्य चांगलं जावं, पावन म्हसोबा त्यांना आणखीन मोठं करो ही चरणी प्रार्थना।